नमो नमः सर्वेभ्यो. अ, या चलचित्राच्या सिरीजमध्ये आपण संस्कृत जातीच्या कोविद पुस्तकाच्या काव्यकथांचा अनुवाद करतो आहोत. आतापर्यंत आपण 1 ते 6 या काव्यकथांचा अनुवाद करून झालेला आहे. आपण 1 ते 5 या पाठांपर्यंत आपण कुमार संभव हे महाकाव्याची कथा बघितली आणि 6व्या पाठामध्ये आपण अ, 6व्या पाठामध्ये आपण नैषधीय चरितम या काव्यकथेची काव्यकथेच्या वर किंवा या महाकाव्यावर आधारित काव्यकथेचा आपण उहापोह किंवा अनुवाद करतो आहोत. आपण शेअर करूया. मागच्या 6व्या पाठामध्ये आपण बघितलं होतं की नल हा निषद देशाचा राजा असतो आणि दमयंती ही विदर्भ देशाची राजकन्या असते. दोघेही अनुरूप एकमेकांना अनुरूप वर असतात आणि ते एकमेकांची कीर्ती ऐकतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात किंवा त्यांना एकमेकांविषयी अनुराग प्राप्त होतो. आणि आता दमयंतीला कसं मिळवावं या विचारामध्ये असताना नलराजा एक दिवशी उद्यानामध्ये जातो. तिथे त्याला एक सुवर्णहंस दिसतो. तो त्या सुवर्णहंसाला पकडतो आणि पकडल्यानंतर त्याला सांगतो की मला दमयंतीशीच विवाह माझा व्हावा असं तू काहीतरी कर. आणि मग हा नलाचा संदेश घेऊन तो सुवर्णहंस विदर्भ देशाकडे प्रस्थान ठेवतो. हे आपण मागच्या कथेमध्ये पाहिलं होतं. आता आपण त्याच्या पुढची कथा बघणार आहोत. थोडंसं एनलार्ज इकडे करूया. असं पुढच्या कथेमध्ये पुढची कथा सुरू होते. त्याच्यानंतर उपवनात प्रस्थित हंस विदर्भ देशम प्राप्तवान. उपवनातून त्या उद्यानामधून प्रस्थान ठेवलेला किंवा निघालेला हंस विदर्भ देशाला पोचतो किंवा पोचला. राजधान्यां कुंडिनपुरे सह एकम उद्यानम गतवान. विदर्भ देशाची राजधानी असते कुंडिनपुरम. त्या राजधानी कुंडिनपुरामध्ये एक उद्यानात तो गेला. एका उद्यानात तो गेला. तत्र एव दमयंती सखीभिः सह आगतवती. इथे दमयंती सुद्धा आपल्या सख्यांसह किंवा मैत्रिणींसह तिथे आली होती. सुवर्णहंसं दृष्ट्वा दमयंती चकिता अभवत. सुवर्णहंसाला बघून किंवा सोन्याच्या हंसाला बघून दमयंतीला आश्चर्य झालं. सा कोलाहलः न कर्तव्यः इति सखीही सूचितवती. म्हणजे कोणीही कोलाहल किंवा आवाज जास्त करू नये असं तिने सगळ्या सखींना सगळ्या मैत्रिणींना सांगितलं. ततः एकाकिनी एव सा तम हंसम ग्रहीतुम उद्युक्ता. तेव्हा एकटीने जाऊन ती त्या हंसाला पकडण्यासाठी ती उद्युक्त झाली. म्हणजे तिच्यावर प्रेरणा उत्पन्न झाली. हंसः अपि दमयंतीं बहुदूरम नीतवान. म्हणजे हंसाचा ती पाठलाग करू लागली आणि मग हंस दमयंतीला घेऊन खूप दूरवर निघून गेला. म्हणजे दमयंती हंसाचा पाठलाग करत दूरवर गेली. एकांते हंस दमयंत्योः संभाषणम आरब्धम. एकांतामध्ये हंस दमयंतीचं संभाषण सुरू झालं. हंसेन उक्तम. हंस काय म्हणाला? अहम सामान्य हंसः न. म्हणजे मी सामान्य हंस नाही आहे. माम बद्धुम बद्धुम असं आहे ते, बंधुम नाहीये, बद्धुम द माम बद्धुम सह नलह एव समर्थः. मला बांधण्यासाठी किंवा मला पकडण्यासाठी नलराजा एकटाच समर्थ आहे या जगामध्ये. नलह विद्यावान रूपवान गुणवान च इति. नलराजा विद्यावंत रूपवंत गुणवंत असा तो श्रेष्ठ आहे. एवं नाना प्रकारैः नलमहाराजं वर्णयित्वा नलस्य विषये दमयंत्याः भावं ज्ञात्वा ततः. म्हणजे अशा प्रकारे नाना प्रकारे नलमहाराजांचं त्यांनी वर्णन करून नलाविषयी दमयंतीच्या मनातील भाव जाणून ओके तो पुढे काय म्हणाला त्यानंतर नलः अपि भवतीम इच्छति इति उक्तवान हंसः. म्हणजे नलराजाला सुद्धा तुझी इच्छा आहे किंवा तो तुला पत्नी स्वरूपामध्ये प्राप्त करू इच्छितो असं तिला हंस म्हणाला. तदा दमयंती नलम मनसा स्वीकृतवती. तेव्हा दमयंतीने सुद्धा मनाने नलाला वरून टाकले. म्हणजे नलाचा तिने पती म्हणून स्वीकार केला. तथा उक्तम तया उक्तम. तिला म्हणाला कोण हंस मम जीवनम एव समर्पयितुम अहम सिद्धा. तेव्हा ती म्हणते की तया उक्तम म्हणजे ती म्हणते की तिच्याकडून म्हटले जाते की हे हंस श्रेष्ठा किंवा हे हंसा माझं जीवन सुद्धा मी समर्पित करायला मी सिद्ध आहे. मदीयम अनुराग भावम नलाय निवेदय इति. म्हणजे माझा प्रेम किंवा माझा अनुराग भाव तू नलाला सांग. हंसः अपि शीघ्रं विदर्भदेशं परित्यज्य पुनः निषधदेशं प्राप्तवान.
म्हणजे हंस सुद्धा शीघ्रतया किंवा शीघ्रेण लवकरच त्यांनी विदर्भ देश सोडून तो निषद देशाला आला या पोचला. हंसस्य निर्गमनात अनंतरम दमयंती प्रासादम गता. हं? हंस निघून गेल्यानंतर दमयंती राजवाड्यात आली, गेली. सा मनसी नलम एव चिंतयंती बहु दुःखिता अभवत. म्हणजे मनाने नलाविषयीच चिंतन करणारी ती खूप दुःखी झाली. मन्मथ बाधा आरब्धा. मन्मथ बाधा, मदनाची बाधा म्हणजे प्रेमाची बाधा किंवा प्रेमाचा रोग तिला जडला. सा सर्वत्र एकच मिनिट, पुढे जाऊया आपण. हं. सा सर्वत्र नलमहाराजम एव पश्यती स्म. ती सगळीकडे नलमहाराजांनाच पाहू लागली किंवा तिला सगळीकडे नलमहाराजच दिसू लागले. रात्रौ चंद्रकिरणेषु तत्सत्सु अपि विरह तापेन पीडिता भवती स्म. म्हणजे रात्री सुद्धा चंद्रकिरण असताना सुद्धा किंवा चंद्रांचा शीतल प्रकाश असताना सुद्धा ती विरह तापाने ती जळू लागली किंवा ती दुःखी पीडित होऊ लागली. एवं बहुप्रकारैः विरह पीडिता सती सा शरीरेण अपि कृशा पांडुरा च जाता. म्हणजे अशा विविध प्रकारच्या विरह पीडाने त्रस्त किंवा असणारी ती असताना ती शरीराने सुद्धा कृश म्हणजे बारीक झाली, पांडुरा म्हणजे वीक झाली किंवा अशक्त झाली. एतादृशीम् अवस्थां प्राप्तवतीं दमयन्तीं विलोक्य भीमराजस्य वैद्यः अमात्यः च राजानम् उक्तवन्तौ. म्हणजे अशा प्रकारची अवस्था प्राप्त झालेल्या दमयंतीला पाहून भीमराजाचे वैद्य म्हणजे राजाचे वैद्य, अमात्य, मंत्रीगण हे सगळे राजाला म्हणाले, राजन, तव पुत्र्याः विवाह महोत्सवं स्वयंवर पद्धत्या निर्वर्तय इति. की हे राजा, तुझ्या पुत्रीचा विवाह स्वयंवर पद्धतीने तू करावास इति. भीमराजः अपि स्वयंवरं कर्तुं निश्चितवान्. भीमराजाने सुद्धा स्वयंवर करण्याचा निश्चय केला. अतः सह सर्वेभ्यः नृपेभ्यः स्वयंवरस्य आह्वानं प्रेषितवान्. म्हणून तरी सर्व राजांना स्वयंवराचं आवाहन म्हणजे आमंत्रण पाठवले. इयं वार्ता देवलोकम अपि प्राप्ता. ही वार्ता किंवा ही न्यूज देवलोकामध्ये सुद्धा गेली. नारदः इमां वार्तां श्रुत्वा अमरावतीं गतवान. नारद ही वार्ता ऐकून किंवा ही न्यूज ऐकून अमरावतीला गेले. तेन सह पर्वतः इति ऋषीही अपि आसीत. त्यांच्याबरोबर पर्वत नावाचे ऋषी पण होते. तौ द्वौ अपि इंद्रसभां गतवन्तौ. ते दोघे इंद्रसभेत गेले. सभाजनाः सर्वे अपि उत्थाय गौरवं दर्शितवन्तः. सभाजन सगळ्या सभाजनांनी इंद्राच्या सभेमधल्या सगळ्या लोकांनी उठून त्यांच्याप्रती गौरव किंवा आदर प्रकट केला. कुशल संभाषणम आरब्धम. म्हणजे हाय हॅलो किंवा कुशल संभाषण सुरू झालं. इनिशियल जे आपण एकमेकांना इंट्रोड्यूस करतो किंवा ख्याली खुशाली विचारतो ते संभाषण प्राप्त झालं. इंद्र उक्तवान. इंद्र म्हणाला, नारद महर्षी, आत्मीयानां सहवासेन आनंदः भवति. हा, हे नारद महर्षी, स्वकीयांच्या किंवा आत्मजनांच्या रिलेटिव्हच्या सहवासाने आनंद प्राप्त होतोच. पुण्यवंतः नृपाः पूर्वं स्वर्गम आगच्छन्ति स्म. पुण्यवान नृप किंवा राजे हे पूर्वी स्वर्गात येत असत. गच्छन्ति स्म च, जात असत म्हणजे त्यांचं येणं जाणं स्वर्गामध्ये चालू असायचं. संप्रती राजानः अत्र न आगच्छन्ति. म्हणजे आता हल्ली सगळे असे पुण्यवान राजे इथे येत नाहीत. इदानीं नल शासनकालः. म्हणजे आता नलाच्या पृथ्वीवर शासनकाल चालू आहे, त्याचं राज्य चालू आहे. किमर्थम राज्ञां गमनागमनम नास्ति. म्हणजे पुण्यवान राजाचा काळ चालू आहे तरी सुद्धा राजांचं म्हणजे म्हणजे का बरं राजाचं इथे जाणं येणं होत नाही. म्हणजे शासनकाल पुण्य राजाचा शासनकाल चालू असला तरी मग या गोष्टी का होत नाही आहेत. नारदेन उक्तम. नारद म्हणाले, महेंद्र, यागशतेन इंद्र पदवी लभ्यते किल. नारद महर्षी म्हणतात की हे महेंद्र म्हणजे हे इंद्रा, शतयागाच्या तपाने किंवा इंद्रपदवी लाभते हो की नाही. राजानः पूर्वं यागान अनुष्ठाय लब्धपुण्याः इह आगच्छन्ति स्म. थोडं वर घेऊया आपण. हं.
ओके, पुढे गेलं. हा. राजानः पूर्वम यागान अनुष्ठाय, म्हणजे पूर्वी राजे हे यज्ञयागांचं अनुष्ठान ठेवून लब्ध पुण्याहा सह इह, म्हणजे त्या पुण्याने त्या यज्ञयागाने लाभलेल्या पुण्यासह इथे येत असत. इदानीं भूमौ भीमराजस्य पुत्री दमयंती अनुपमा सुंदरी असती. आता पृथ्वीवर भीमराजाची कन्या दमयंती ही अतीव सुंदरी, लावण्यवती आहे. सर्वे राजानः तस्यां साभिलाषाः स्वर्गम न आयान्ति इति, म्हणजे तिच्या अभिलाषेनेच सगळे राजे हे इथे स्वर्गात हल्ली येत नाहीत. स्वर्गामध्ये अप्सरा वगैरे असायचे, परंतु दमयंती त्यांच्यापेक्षा सुंदर होती, त्यामुळे ते तिच्याच अभिलाषेमध्ये पृथ्वीवरच राहतात, स्वर्गात येत नाहीत हल्ली. नारदस्य इदं वचनं श्रुत्वा इंद्रादयः देवाः बहु संतुष्टाः. नारदाचं हे वचन ऐकून इंद्रादी आदी जे सगळे देव होते ते खूप संतुष्ट झाले. का बरं? ते अपि दमयंतीम अभिलषन्तः भूमीम आगंतुम उत्सुकाः अभवन्. ते सुद्धा दमयंतीची इच्छा करीत होते, किंवा तिच्या प्राप्तीसाठी इच्छुक होते. इच्छुक असणारे ते भूमीवर येण्यासाठी उत्सुक होते. दमयंती सौंदर्यविषयं श्रुत्वा अप्सरसः लज्जिताः अभवन्. म्हणजे दमयंतीच्या सौंदर्याविषयी ऐकून सगळ्या अप्सरा या लज्जित झाल्या. ततः इंद्रादयः अष्ट दिक्पालाः दमयंतीं वशीकर्तुं भूमीं प्रति प्रस्थिताः. त्यानंतर इंद्रादी देवतांनी दिक्पालांना, 8 दिशा आहेत त्यांचे पालक असतात, त्यांना दिक्पाल असं म्हणतात. अष्टदिक्पालांना 8 दिक्पालांना दमयंतीला वश करण्यासाठी भूमीवर पाठवले. मार्गे नैषधः नलमहाराजः मिलितः. त्यांना मार्गामध्ये नैषध देशाचे राजे नल महाराज त्यांना भेटले. देवाः तं दृष्ट्वा स्वकीयं सौंदर्यम अनिंदन, म्हणजे नल महाराजांना बघून सुद्धा सगळे देव सुद्धा स्वतःच्या सौंदर्याची निंदा करू लागले. म्हणजे त्यांना सुद्धा थोडासा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आला नल महाराजांना पाहून. ते सुद्धा रूपवान गुणवान होते. सर्वे स्वपरिचयम अवदन. सर्वांनी स्वतःचा परिचय सांगितला किंवा दिला. इंद्रः नलम प्रार्थितवान. इंद्राने नलाला प्रार्थना केली, महाराज भवान अस्माकं दूतकार्यं करोतु. म्हणजे इंद्र देव नलराजाला म्हणतात की हे महाराज, तुम्ही आमचं दूतकार्य स्वीकारा, हे तुम्ही आमचे दूत व्हा. दमयंतीम अस्माकं इच्छाम निवेदयतु. दमयंतीला आमची इच्छा सांगा की आमच्यापैकी कोणाला एखाद्याला तिने वरावं किंवा त्याच्याशी विवाह करावा. इति. नलः अंगीकृत्य माया शरीरेण दमयंती समीपम गतवान. नलानी सुद्धा ही त्यांची प्रार्थना स्वीकार केली आणि स्वीकारून तो माया शरीराने, ओके, तो दमयंतीच्या जवळ गेला. आता आपण इथे हे स्टॉप शेअर करूया आणि ह्याचे प्रश्न बघूया. विदर्भ देशस्य राजधानी का? विदर्भ देशस्य राजधानी अस्ति कुंडिनपुरम. दमयंती किमर्थं कृशा जाता? दमयंती विरह पीडया कृशा जाता, असं एक वाक्य पण लिहू शकता. किंवा दमयंती हंसतः महाराजं वर्णनं श्रुतं सा मनसि दुःखिता अभवत्. तस्याः कृते मन्मथबाधा अभवत्. बाधा अभवत्. सा सर्वत्र नलमहाराजम् एव पश्यति स्म. अतः सा विरहतापेन पीडिता अभवत्. अतः सा कृशा जाता, असं 4-5 वाक्य पण लिहू शकतात. विवाहः कथं निवर्तनीयः इति मन्त्रिणः अवदन्. विवाहः अ, स्वयंवर पद्धत्या निवर्तनीयः इति मन्त्रिणः अवदन्. दमयन्त्याः स्वयंवर वार्तां श्रुत्वा नारदः कुत्र गतवान्? दमयन्त्याः स्वयंवर वार्तां श्रुत्वा नारदः अमरावतीं गतवान्. देवेन्द्रस्य राजधानी आसीत् अमरावती. अमरावतीं गतवान्. नलः कथं कुत्र गतवान्? नलः मायाशरीरेण दमयंती समीपम अथवा कुंडिनपुरम गतवान. ओके, अशा प्रकारे आपण 7व्या अध्यायाचं किंवा पाठाचा सुद्धा काव्यकथेचा अनुवाद केला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण 8व्या पाठाचे कथेचा अनुवाद करू. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल आणि सर्व कोविडच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर त्यासाठी या चॅनलला किंवा या
व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फीडबॅक्स किंवा काही कमेंट्स टाकायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आम्हाला त्यांची मदत होईल आणि आपण याच्यावर इम्प्रूव्ह करू शकू. धन्यवाद. तो आपण आता पुढे भेटू 8व्या अध्यायाचं किंवा पाठाचं काव्यकथा विषयी विवरण करू, अनुवाद करू. तोपर्यंत धन्यवाद. शुभम भवेत.